बघा आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. कोणत्या राज्यात रे? आपण महाराष्ट्राची काही विशेष गुणधर्म पाहणार आहे की ज्याची महाराष्ट्र भारतामध्ये जगामध्ये एक वेगळी ओळख आहे. आपण याच्या महाराष्ट्राचे काही वैशिष्ट्य पाहू की प्रत्येक गोष्ट काहीतरी विशेष ओळख आहे. मला सांगा महाराष्ट्र राज्य बरोबर आहे का रे? या महाराष्ट्राचं राज्य पक्षी कोण आहे रे? कोण आहे रे? महाराष्ट्राला हरियाल या पक्षाला नुकताच कायला राज्य पक्षी दर्जा दिलेला आहे. मग मला सांगा आपला राज्य खेळ कोणता आहे रे? कोणला खेळता येतं? कबड्डी मध्ये किती खेळाडू असतात एका संघाकडून? 7 किती असतात रे? आणि 2 खेळाडू राखीव असतात. मला सांगा तुम्ही पुन्हा राज्य कांदळवन पांढरी चिप्पी काय म्हणतात रे? समुद्राच्या कडेला समुद्राच्या काठावरती येणारे पांढरी चिप्पी नावाचं एक वृक्ष आहे. नंतर आहे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राज्य प्राणी कोणता आहे रे? कोणता आहे रे? शेकरू खारे. कोणती आहे रे? शेकरू खा. नंतर महाराष्ट्र उदाहरणार्थ बघा. नंतर राज्य नृत्य कोणता आहे रे? लावणी. महाराष्ट्राची एक स्वतःची ओळख आहे की लावणी नृत्य महाराष्ट्राचं प्रसिद्ध आहे. मग मला सांगा पुन्हा राज्य फुलपाखरू कोणतं आहे रे? जारूळ किंवा काय रे? मला सांगा त्याच्यानंतर राज्य हे फुल आहे आणि राज्य काय रे? फुलपाखरू. हे फुल इथं पण आहे पण इथं काय रे? फुलपाखरू आहे. कोणतं आहे रे? लिंबू. आणि मग मला सांगा राज्य फळ कोणतं आहे रे? आंबा. पावसाळ्यात येतो का उन्हाळ्यात रे? उन्हाळ्यात. आंबा कडू असतो का गोड रे? गोड. ठीक आहे. मग मला सांगा राज्यगीत कोणतं आहे रे? जय जय महाराष्ट्र माझा. आपल्या राज्य सरकारने नुकतेच 2 वर्षापूर्वी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बडे यांचं नुकतंच काय केलं रे? राज्यगीत म्हणून याला दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्राची आपली लाडकी राजधानी कोणती रे? मुंबई. महाराष्ट्र ही भारत म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि जगाची ती आर्थिक राजधानी कोणती आहे रे? दिल्ली. आणि मग महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे रे? नागपूर. आपल्या विदर्भातलं सर्वात मोठं शहर नागपूर आहे. कोणतं आहे रे? नागपूर. आपण कोणत्या विभागात आहे? अमरावती विभागात आहे. कोणती आहे रे? अमरावती. आणि आपण कोणत्या प्रादेशिक विभागात आहे रे? आपण विदर्भ प्रादेशिक विभागात आहे. आणि त्याच्यानंतर मला सांगा महाराष्ट्र हा क्षेत्रफळानुसार माहिती आहे तुम्हाला कोणाला किती क्रमांक आहे क्षेत्रफळानुसार? बघा महाराष्ट्र भारतामध्ये नाही म्हणजे बघा तुम्ही बरोबर सांगितलं क्षेत्रफळानुसार किंवा लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कधी चुकणार नाही. मला सांगा तुम्ही क्षेत्रफळानुसार ज्याचं क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ बघा ज्या गावात जास्त जमीन असते आणि ज्या गावात कमी जमीन असते बरोबर आहे का रे? तर हे महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार क्रमांक 3 क्रमांक आहे. मला पहिले राज्य कोणते? राजस्थान. कोणते रे? राजस्थान. 2 नंबरचं राज्य आहे बघा ज्याचे क्षेत्र जास्त आहे मध्य प्रदेश आहे. राजा कोणते रे? मध्य प्रदेश. आणि 3 नंबरचं आहे बघा 3 नंबरचं आहे आपलं आपण ज्या राज्यात राहतो कोणत्या? मला सांगा क्षेत्रफळानुसार आता त्याच्यानुसार लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार हे पहिलं राज्य उत्तर प्रदेश. कोणते रे? उत्तर प्रदेश. आणि 2 नंबरचं राज्य आपल्यावर ज्याच्यात आपण राहतो कोणते रे? महाराष्ट्र. अजून सांगा महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ एकूण तालुके किती आहे कोणाला माहिती आहे का? जिल्हे सांगा. सॉरी किती रे? जिल्हे. म्हणजे महाराष्ट्राचे जिल्हे एकूण किती आहे सांगू शकता का? 36. किती आहे रे? 36. किती आहे रे? 36. कोणाला माहिती आहे 36? मग मला सांगा हे 36 आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो याच्याबद्दल महाराष्ट्राचे तालुके किती आहे रे? कोण सांगतं? किंवा तालुक्याची एकूण संख्या किती रे? मला सांगा आपल्या तालुक्यात 16 आपल्या जिल्ह्यात 16 तालुके किती रे? 16. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 358 तालुके किती रे? 358. मग मला सांगा पुन्हा प्रश्न विचारतो बघा जितका आपण जास्त जाऊ तेवढा फायदा आहे. पुन्हा सांगा आपण ज्या विभागात राहतो अमरावती विभागात कोणत्या राहतो रे? अमरावती. या अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे किती रे? 5. किती जिल्हे रे? 5. या अमरावती विभागात किती जिल्हे रे? 5. आणि याच्यामध्ये तालुके किती माहिती का तुम्हाला? तालुके याच्यामध्ये कोणला माहिती आहे का रे? याच्यामध्ये 56 तालुके किती रे? 56. किती तालुके रे? 56. अमरावती विभागात किती तालुके? 56. व्हेरी गुड. मग अमरावती विभागामध्ये आपण कोणत्या
जिल्ह्यात राहतो मला सांगा कोणत्या? कोणत्या रे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला सांगा तुम्हाला तालुके माहितीये का? किती? 16 रे. असाच 16 तालुक्याचा अजून एक जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. कोणता आहे रे? नांदेड जिल्हा आहे. कोणता आहे रे दादेव? नांदेड. कोणता आहे रे? नांदेड. त्याच्यामध्ये किती तालुके आहे पुन्हा? 16. ठीक आहे. मग असा एक जिल्हा इथं सगळ्यात जास्त तालुके असणारा जिल्हे हे 2 आहेत. तर असा एक जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर 0 तालुके. किती रे? 0. कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? ज्याच्यावर 0 तालुके? मुंबई आहे. पण कोणता? मुंबई शहर. कोणता आहे रे? मग मला सांगा मी कोणत्या जिल्ह्यात आहे रे? जालना. कोणत्या जिल्ह्यातून आलोय जळगावला? व्हेरी गुड. कोणत्या जिल्ह्यात आलो रे? मग सरच्या जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर सरच्या जिल्ह्यात 8 तालुके. किती रे? 8. किती तालुके रे? हे तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की बाबा आपल्याला करायचं काय अभ्यास. हे झालं आपला महाराष्ट्राचा भूगोलामध्ये किंवा महाराष्ट्राची ओळख कशा प्रकारची आहे. मला असं सांगू शकता का तुम्ही उत्तर दक्षिण या उत्तर ही जी बाजू आहे पश्चिमेची इकडे कोणता समुद्र आहे रे? कोणता समुद्र आहे? अरबी. म्हणजे या पट्ट्यामध्ये कोणता समुद्र येतो रे? अरबी. कोणता समुद्र येतो रे? अरबी समुद्र. समुद्र. जायचं का फिरायला? ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही हा अरबी समुद्र आहे आणि उत्तरेला कोणतं राज्य रे? मध्य प्रदेश. कोणतं आहे रे? मध्य प्रदेश. हे मध्य प्रदेश आहे. याला महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे. मग मला सांगा तुम्ही इकडे कोणती साइड आहे रे? पूर्व साइड आहे. कोणती रे? पूर्व. इकडे छत्तीसगड राज्य आहे मुलांना. कोणतं आहे रे? कोणतं आहे रे? या छत्तीसगड राज्याला आपल्या 2 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या. किती जिल्ह्याच्या लागलेल्या रे राजा? मग मला पुन्हा तुम्ही सांगू शकता या कडला एक राज्य लागलेलं आहे बघा तेलंगणा लागलं. कोणतं दादा हो? तेलंगणा. कोणतं लागले रे? तेलंगणा. महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या. किती जिल्ह्याच्या लागलेल्या रे? पुन्हा बघा उदाहरणार्थ या तेलंगणा पासून तर इथपर्यंत हे जे कोकणाची साइड आहे उदाहरणार्थ ती अशा प्रकारची. इथं 7 जिल्ह्याच्या सीमा एका राज्याला लागलेल्या आहे. त्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. कोणतं रे दादा हो? कर्नाटक. किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे? पुन्हा एक राज्य आहे बघा उदाहरणार्थ इथं मी एक टीम मध्ये एक आहे एक राज्य जिल्ह्याची सीमा लागलेली सिंधुदुर्ग. कोणतं राज्य आहे ते? ठीक आहे. मला सांगा आपल्या राज्याचे उदाहरणार्थ इकडे एक राज्य आता इथं झाल्या इथं साइडला गुजरात राज्य लागलेलं आहे. कोणते रे? मला सांगा आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. कोणत्या राज्याचे? मला सांगा देशाच्या सगळ्या भारतीय नोटावर कोणाचा फोटो आहे? महात्मा गांधी. त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो. बरोबर आहे का रे? आणि ते हे राज्यातले होते. कोणत्या राज्यातले होते रे? अशा प्रकारे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय रे हे बघितलं. आहे. आवडलं का तुम्हाला?